हे आहेत खाजा नाईक, खानदेशातील भिल्ल क्रांतिकारक वीर. खाजा नाईक हे खानदेशातील एक धाडसी भिल्ल क्रांतिकारक होते, ज्यांनी 1857च्या स्वातंत्र्यसंग्रामात ब्रिटिशांविरुद्ध शौर्याने लढा दिला. ते आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि स्वाभिमानासाठी आयुष्यभर लढत राहिले. सुरुवातीला खाजा नाईक हे ब्रिटिश पोलीस दलात काम करत होते. सन 1831 ते 1851 या काळात ते ब्रिटिशांच्या पोलीस सेवेत होते आणि व्यापाऱ्यांचे रक्षण करण्याचे काम त्यांच्याकडे होते. ते शूर, निष्ठावान आणि धाडसी म्हणून ओळखले जात होते. परंतु जसजसे त्यांना ब्रिटिश सरकारकडून आदिवासींवरील अत्याचार दिसू लागले, तसतसे त्यांच्या अंतःकरणात अस्वस्थता निर्माण झाली. एका प्रसंगात त्यांना एका लुटारूला ठार मारल्याच्या आरोपाखाली 10 वर्षांची शिक्षा सुनावली गेली. हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. त्यांनी ठरवले की आता अन्याय करणाऱ्या ब्रिटिश सरकारची सेवा नाही करायची, तर त्यांच्या विरोधात उभं राहायचं. यानंतर खाजा नाईक यांनी आदिवासींवर होणाऱ्या छळाविरुद्ध बंड पुकारले. त्यांच्या आवाजाने संपूर्ण खानदेश हादरला. लवकरच त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक भिल्लवीर एकत्र आले. काळूबाबा मेवास्था नाईक, आनंद नाईक, भाऊसिंह रावल, रुमालिया भिल्ल आणि मकरानिया भिल्ल यासारख्या शूर योद्ध्यांनी खाजा नाईक यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध हल्ले सुरू केले. त्यांनी अरण्यातून गणिमी कावा वापरत लढाया केल्या. ब्रिटिशांच्या तळांवर हल्ले करून त्यांनी अनेक वेळा इंग्रजांना हादरवले. खाजा नाईक यांनी आदिवासींना एकत्र आणून ब्रिटिश सत्तेविरुद्ध एकजूट निर्माण केली. सन 1858 मध्ये अंबापाणीच्या जंगलात एक मोठी लढाई झाली, जी अंबापाणीची लढाई म्हणून ओळखली जाते. या लढाईत खाजा नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्रिटिश सैन्याशी प्रखर युद्ध केले. हा लढा स्वातंत्र्य, सन्मान आणि अस्तित्वासाठी होता. त्यांनी शूरपणे लढा दिला, परंतु शेवटी ब्रिटिशांनी विश्वासघाताने खाजा नाईक यांना पकडलं. इतिहासात नमूद केल्याप्रमाणे 11 एप्रिल 1858 रोजी खाजा नाईक यांचा मृत्यू झाला. काही ऐतिहासिक नोंदीनुसार त्यांच्या शिराला धरणगावात 7 दिवस लटकवण्यात आलं, जेणेकरून इतर आदिवासी घाबरून जावेत. परंतु झालं उलट. त्यांच्या मृत्यूनंतर भिल्ल समाजात स्वाभिमानीची ज्योत अधिक तेजस्वी झाली. खाजा नाईक यांनी आपल्या आयुष्याचं बलिदान देऊन एक संदेश दिला: गुलामीपेक्षा स्वातंत्र्य श्रेष्ठ, भीतीपेक्षा सन्मान मोठा. त्यांच्या बलिदानानंतर त्यांचे नाव आदिवासी समाजाच्या हृदयात कायमचे कोरलं गेलं. आजही दरवर्षी 11 एप्रिल रोजी अंबापाणी येथे खाजा नाईक यांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहिली जाते. भिल्ल समाजात खाजा नाईक हे स्वाभिमानाचे प्रतीक, संघर्षाचे प्रतीक आणि आदिवासी ओळखीचे अभिमान बनले आहेत. त्यांनी दाखवून दिलं की एका सामान्य माणसाची ठाम इच्छा आणि योग्य विचारसरणी संपूर्ण सत्ता उलथवू शकते. खाजा नाईक यांचं कार्य अमर आहे. ते फक्त भिल्ल समाजाचे नव्हे, तर संपूर्ण भारताचे वीर आहेत. त्यांचं नाव घेणं म्हणजे शौर्य, आत्मगौरव आणि स्वातंत्र्याची आठवण. हे आहेत खाजा नाईक,